असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची आता शपथ घेणार आहेत। विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड करण्यात आली। आधी कोर कमिटीच्या बैठकीत, नंतर मग विधिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। त्यामुळे फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठीही निश्चित झालंय। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानात शपथ घेणार आहेत। विधान भवनाच्या सेंट्रल सभागृहात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली। त्याला पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण या उपस्थित होत्या। बैठकीआधी सुद्धा फडणवीसच मुख्यमंत्री असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या आमदारांनी दिल्या होत्या। आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा।